नमस्कार मित्रांनो, बोरनान लहान मुलांचं बोरनान का करतात व कधी करतात आणि कसे करतात याची माहिती जाणून घेऊया। हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अधिक महत्त्व आहे। यंदा 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत साजरी झाली आणि 16 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे। मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तहान्या बाळापासून ते 5 वर्षाच्या मुलांना बोरनान घातले जाते। हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो। आता हे बोरनान का घातले जाते आणि त्याची तयारी कशी केली जाते हे जाणून घेऊया। मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला किंवा मूल 5 वर्षाचं होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातले जाते। शिशु संस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घालण्यात येते। लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते। बोरनान संदर्भात अशी एक व्याख्या आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता। त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते। तसेच शास्त्राप्रमाणे बघितले तर या कालावधीत वातावरण अनेक बदल होत असतात। लहान मुलांना या बदलत्या ऋतूचे बाधा होऊ नये म्हणून देखील बोरनान केले जाते। या काळात मिळणारी फळे मुलांनी खावीत, खाऊ मुलांनी खावा म्हणूनही त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी दिली जाते। बोरनान कसे घालतात? बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात, पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात, आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलवतात, मग घरातील बाळाच्या डोक्यावरून चुरमुरे, बताशे, तिळाच्या रेवड्या, बिस्किटे, गोळ्या, बोरं, ऊसाचे तुकडे असे सर्व पदार्थ एकत्र करून टाकले जातात। यावेळी उपस्थित असलेल्या लहान मुलं हा खाऊ गोळा करून खातात। अशा प्रकारे बोरनान घातले जाते। मकर संक्रांतीपासून ते साधारण रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या काळात कधीही बोरनान करू शकता। यंदा 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 काळात बोरनान करता येईल। यावेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरनानाचा कार्यक्रम पार पाडला जातो। धन्यवाद। माझा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका। धन्यवाद।